आज जोगेश्वरीमध्ये अनेक कलाकार आज आहेत आणि होऊन गेले असतील, पण आज त्यांच्या मागोमाग आज तुम्हाला सपोर्ट करण्याचं काम आमचे सर्वजण करतायत। आणि हे जोगेश्वरी तील सर्व भजन रसिक एकदा जोरदार बुवांसाठी टाळ्या वाजवा। ते सुंदर बुवांचं भजन आहे आणि हेच खरं दापायचं, कारण सन्माननीय श्रीधर मुनगेकर बुवा म्हटल्याच्या नंतर, त्यांचे शिष्य म्हटल्याच्या नंतर या असा वेगळा काहीतरी ऐकायला भेटतं ह्या। कारण प्रार्थना मी ऐकलेली, पण आज जी तुम्ही गायलात ती अप्रतिम। मी मुनगेकर बुवांच्या एकदा गायनातून ऐकलेली ही प्रार्थना आहे। आणि आज विशाल मसूरकर बुवा असू देत, तुम्ही एक, अजून बरेच कलाकार असतील, पण ह्या मेन जपलेला भजन ह्या जपलेला तसाच काय ना काय बोलले, युट्यूबवर गाजलेल्याचा विषय बोलले तसा ना। तुमका माहिती नसेल, हालीच्या काळात माझी बारी झाली आणि त्या बारीमध्ये असाच एक झाला, गजरापर्यंत माऊल भजन एकदम जबरदस्त बारी झाली। आणि त्याच्यानंतर एकाच्या समोर म्हणजे खरखर डबल बारी करायची भीती वाटते, सध्याची परिस्थिती आहे। कारण इज्जत काढून घेणं आणि पैसे पब्लिक कडनं घेणं हा आपला काम नाही। जर पटला तर टाळी वाजव, कारण स्वतःची इज्जत ही काढायची आणि समोरच्या बुवाची इज्जत काढायची आणि पैसे त्याच्यावर कमवायचे, ह्या आपल्या रक्तात नाही। मुळात युट्यूब असंच मी एखादा त्या दिवशी बोललोय, एक मस्करी म्हणून बोललोय, काय गाणं येईल तर आमच्या पप्पानी बुटानी हल्ला, ह्या गाणं फक्त बोललोय। आणि तुम्ही 2-3 युट्यूब आले होते, पण पुढची बारी गेली नाही। आणि तो माणूस इतको पेटान उठलो की माका वाटलं आता हे मारतलच। म्हणजे ही परिस्थिती आहे भजनाची, तसा काय विषय नाही। तुम्ही गाजनास, मी गाजले, हळूहळू गाजत गाजत पुढे जाऊया, आपण पाठी येऊया ना। आणि नवीन आम्ही नवीन, मी नवीन आहे आज खरं म्हणजे। अनेक भजन म्हणजे हळूहळू शिकण्याचा प्रयत्न दोघांचाही चालू आहे, तुमचा देखील आणि माझा देखील। आणि हे भजन हे अशी आज कला म्हटल्याच्या नंतर अशी आहे की ती कधीही आयुष्यभर आपण शिकत राहिलो तरी पण आपण शिष्य म्हणूनच आहोत, कधीही संपूर्ण होणार नाही कला। म्हणून तुम्ही देखील नवीनात, मी देखील नवीन म्हणू नको स्वतः, समजलं ना। ते नवीन पोळी भाजूचे आमका माहिती कसे काय असतात ते, हा तसं काय वाद नाही, हळूहळू घेऊया। आज पहिलीच प्रथमतः आमची बारी आहे आणि कसा पेटावचा म्हटलं हळूहळू पेटावणार, पण प्रथमतः म्हटलं भजन करूया आणि नंतर कायदा पेटावूया ही सध्याची, कारण परिस्थिती बिघडलेली आहे। आज भजनाची दशावक आपल्या देवची नाही, भजन नवोदित कलाकारांना दिशा दाखवून देऊची। आज लहान मुलं असतील तर दिशा दाखवून द्यायचं काम आज आमचे गोटा हे जे बंद आहे त्याच्यामुळे त्यांचा पण नाईलाज झालेला आहे। पण साऊंड वाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण जसा कार्यक्रम कोणत्याही मंडळाचा असला तसा त्यांचा, कारण आमच्या दोघांचा बोलवलेला, आमच्या दोघांवर जेवढं भार आहे तेवढं त्यांच्यावर भार आहे म्हणून। आणि तिथे रवान घरातली बटणा वेगळी आणि ह्या बटणा 1760 बटणा असतात ती वेगळी परत। माका माहिती आहे त्या दिवशी माऊली असंच झालं, दिव्यामध्ये ना साऊंड आमका डबल बारीसाठी बोलवले। आदल्या दिवशी देवगड, दुसऱ्या दिवशी दिव्यामध्ये डबल बारी करायला पोचलो, एवढीशी मशीन ती जळाली। मी आपलं ते साऊंड आले का काय समजत नव्हता, पण मी जाऊन ते आपलं केलंय, व्यवस्थित केलंय। तेव्हा साधारणतः आम्ही भजन केलं, रूपावधी काय करूच नाही, बारी बंद केलं आणि घरात गेलो असं। म्हणून ह्या आज डॉक्टर म्हणतो कोणतरी पेशंट आजारी पडू दे, अनेक म्हणजे आज साऊंड वाले फक्त एकच असतात की ते म्हणतात की फक्त कोणाच्याही घरामध्ये चांगला कार्यक्रम होऊ दे आणि तिथे माझा चांगला साऊंड लागू दे, म्हणून एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा।
मध्ये कारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये कारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये कारव्यासारखा एक तू मित्र कर आरशासारखा एक तू मित्र कर आरशासारखा मित्र बनव्यामध्ये कारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये कारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये काय माऊली सध्या परिस्थिती बदललेली आहे. नवीन नवीन म्हणाल तो माका चढवता मी तेका चढवतो. आज देवगड म्हटल्याच्या नंतर भजनाची पंढरी येते आणि त्या पंढरीमध्ये बुवांचा जन्म झाला आहे म्हणजे त्याबद्दल काय वादत नाही. भजन आज खरं मालवण म्हणू दे, सावंतवाडी म्हणू नका, कणकवली म्हणू नका, आपण ना ही डबलबारीची ही बदललेली आहे. पण आज देवगडात जर भजन असेल तर ते टिकवलं असेल तर फक्त देवगडवासियांनी. जसा हापूसचा आंबा जसा गोड असतो ना, कोणाच्याही घरात गेला तरी बघा हापूस जरी राजाकडे गेला तरी तेवढाच गोड असतो आणि गरीबाकडे गेला तरी तेवढाच गोड असतो. तशी तिकडची जी देवगडातली मी मालवणचं असलंय तरी माका माहितीये देवगडातली माणसं तशी गोड म्हणून एकदा जोरदार टाळ्या. कारण खरी संस्कृती आज हे वारकरी आज या ठिकाणी भजन करतात ना, ते नाही संस्कृती जपलेली. आम्ही फक्त नाममात्र ह्यात डबलबारी म्हटल्याच्या नंतर आज काय ह्या डबलबारी क्षेत्रात निर्लज्ज माणूस होय तो टिकलो, नाहीतर नाही. आता लोक माका बरीच जण सांगतात तू बोलाक घे. आता तर आमच्याकडे एक हा भांडूपला आज बघलास ना, बोलाक घेऊन काय करतालास, बोलून काय उपयोग आहे. पण आज तुम्ही जे सर्व भजन रसिक हे भजन ऐकण्यासाठी थांब. मला सांगा जर डबलबारी असेल तर डबलबारी भजनाचा जंगी सामना बॅनरवर असणार कुठेही गेलात तरी. डबलबारी भजनाचा बोलण्याचा सामना असणार काय हो? भजनाचा म्हणजे असं नाही बोलण्याचा सामना ठेवतील काय? नाही लिहिणार. आज भजन हे आपल्याला टिकवलं पाहिजे म्हणून बुवांना काय दुसरी बारी केलास कळव जरा, माझी काढलास नव्हता. हा काय बोला मी इतके गोड माणसा करता काय बोला तर सांग. बिंदास बोला, काय टेन्शन नाही. हा त्याच्यात आता यशात शिवाजी महाराजांना आज वायफळ काही न बोलता वारी करायची. कारण शक्यतो भारूड घ्यावं ही अशी आमच्या आयोजकांची आणि बऱ्याच लोकांची या ठिकाणी भारुडापर्यंत वारी व्हावी. कारण नवोदित बुवा जुने बुवा भारूड घ्यायचे पण नवोदित बुवा भारूड घेत नाही. आणि भारूड हे 100% या ठिकाणावरून थोडं ना काय थोडीशी सुरुवात होऊ दे पण सांगून जाणार एवढंच नक्की तुम्हाला गॅरंटी देतो. कारण महाराजांवर सांगायचं झालं तर फुलांचा इतिहास हा काळ्याने लिहिला, रात्रीचा इतिहास हा चांदण्याने लिहिला आणि आजही आम्ही अभिमानाने सांगतो आमचा इतिहास हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. छत्रपती शिवाजी आज त्यांनी केलेला म्हणून आपण बघतो. नाहीतर और इस दिल में ती गाणी आहेत ना सगळी म्हणे आपण रूपावली घ्यावी. आचारसंहिता 9:30 वाजलेली आहे. त्याच्यामध्ये पुन्हा इले ते काम का हकलं होतं त्या दिवशी भांडूपला आमच्याकडे स्थानिक साऊंडवाल्यांना घेऊन गेले. म्हणजे साऊंडवाले पण तसे काही साधे नसतात, त्यांचे पण ओळखी असतात, पण साऊंडवाल्यांना घेऊन गेले. कलावती रागामध्ये प्रार्थना घेतली आणि पुढे माझ्या मते 7-8 राग होते, बरेच राग होते. कलावती राग
त्याच्यामुळे एकदम जोरात काय लिहायचं नाही, तुम्ही ज्या काय जमात तेवढा करा. पुढे मी हळूहळू आता बिंदास तुमका आता बोलायचा काय असत तर बोलायचं. हा नाटेकर खरे खरं करता ते बघूया आपण. निसर्ग राजा ऐक सांगतो, निसर्ग राजा ऐक सांगतो, तू पिंड जमले जवळ घ्यावा तिकडनं ते दादा आवाज वाढवणार त्यांना आता काही त्यांना जमत तसे वाढवते. तुम्ही जवळ जवळ रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, सुख झाले ओ साजनी साजनी, सुख झाले ओ साजनी Oh
बरेच कलाकार आमचे गुरु